नमस्कार. गेल्या 4-5 दिवसापासून कॉक्रोच जनता पार्टीनं धुमाकूळ घातला आहे. कॉक्रोच जनता पार्टीला सोशल मीडियावरती ट्विटर हँडलद्वारे, फेसबुकद्वारे 1 कोटीपेक्षा जास्त फॉलोअर मिळाले आहेत. का तर सरन्यायाधीश म्हणाले की ही तरुणाई कॉक्रोच आहे. हा शब्द तरुणाईतल्या एका तरुणाला एवढा बोचला की त्यांनी थेट कॉक्रोच जनता पार्टी ही सोशल मीडियावरती सुरू केली. मात्र हा संस्थापक अभिजित आज भारतात नाहीये, तर तो आहे अमेरिकेमध्ये. तो उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत गेलेला आहे. पण इथल्या जनतेनं, इथल्या तरुणाईनं त्याला डोक्यावर घेतलंय. मात्र राहून राहून प्रश्न पडतो की अभिजित, तरुणांचे प्रश्न सोशल मीडियाने सुटणार आहेत का? कॉमेंटनी सुटणार आहेत का? रॅप सॉंगनी सुटणार आहेत का? त्याचं उत्तर दे. दुसरी गोष्ट, तू तुझं अमेरिकेतलं शिक्षण अर्धवट सोडून या तरुणांच्या प्रश्नासाठी, जो आजचा भारतीय तरुण ड्रग्सच्या विळख्यात अडकलाय, बेरोजगारीमध्ये अडकलाय, गुन्हेगारीमध्ये अडकलाय, या सगळ्यांना बाहेर काढण्यासाठी, त्यांच्या न्याय हक्कासाठी तू तिथून भारतात या तरुणांची लढाई लढण्यासाठी रस्त्यावर उतरणार का? केवळ मोबाईलच्या एका बटनावरती तरुणाईंनी स्वतःचा राग व्यक्त केला, कॉमेंटमधून यथेच्छ शिव्या घातल्या. मात्र या सिस्टीमला बदलण्याची ताकद जी या तरुणाईमध्ये आहे, ती तरुणाईची ताकद मोबाईलच्या बटनांमध्येच सीमित झालेली आहे. खऱ्या अर्थानं या सत्ताधाऱ्यांना जर जागं करायचं असेल तर ह्या तरुणाईला रस्त्यावरती उतरावं लागेल. आणि अभिजित, केवळ 1 कोटीच्या फॉलोअर्सनी या तरुणांचे जर प्रश्न सुटणार असतील ना, तर आम्ही सुद्धा तुला पाठिंबा देऊ. मात्र प्रत्यक्षात असं नाहीये. बरेच रॅप सॉंग ऐकले या कॉक्रोच पार्टीच्या निमित्तानं. एक छोटंसं रॅप सॉंग आमच्याकडे सुद्धा आहे. आजकाल प्रत्येक जण नेता बनतो रीलवर, कॉमेंटमध्ये आग पण शांत असतो फील्डवर. मीम्सच्या दुनियेत क्रांतीचे पोस्टर, पण वास्तवात प्रश्न झालेत मॉन्स्टर. 1 कोटी फॉलोअर्स, लाखो व्ह्यूज आले, पण बेरोजगार तरुण अजून रस्त्यावरच उभे राहिले. ड्रग्सच्या विळख्यात स्वप्न पडली हरवून. कोण येणार पुढे हात खरंच यांचा धरून? कॉक्रोच जनता पार्टी ट्रेडिंगमध्ये भारी, पण जमिनीवरची लढाई वेगळीच यारी. हॅशटॅगने नाही बदलत देशाची दिशा, त्यासाठी लागते जिद्द आणि संघर्षाची भाषा. जय हिंद, जय महाराष्ट्र.